थांबा, परत मी एकदा रविवारच्या सफरमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत करतो। आणि आज आपण मांडवी या गावामध्ये एक यशस्वी वाटचालीवर असलेल्या उद्योजक शेतकरी युवक पवन चितोड यांना आपण भेटायला आपण आज जात आहे। तर व्हिडिओच्या शेवटीपर्यंत बनून राहा, कारण की हा व्हिडिओ तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये कामात येणार आहे। तर हे पवनचं फार्म हाऊस आहे, तुम्ही बघू शकतात। छान कंपाऊंड केलेलं आहे त्यांनी। पवन आपल्याला फार्म हाऊस दाखवत आहे, गोट फार्म दाखवत आहे आपल्याला। त्यांचं डोंगराळ भागात आहे, पूर्ण डोंगरच आहे सातपुड्याच्या रांगात। हे त्यांचं गोट फार्मचं शेड आहे, त्याच्यामध्ये बकरी व कुक्कुट पालनचे एक साईडला आहे। ते नेपियर ग्रास लावलेला आहे। इथं चारा कापणी यंत्र आहे, तर फॅमिलीमध्ये पप्पा भाऊ वगैरे मदत करतात यांना। पवन स्वतःच चारा घेऊन जात आहे, बघा तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी। त्याच्यासोबत त्याला त्याचा भाऊ तो देखील मदत करतो। छान कंपाऊंड केलेलं आहे, जेणेकरून इथं जंगली जनावर देखील असतात, तर ते पण ह्याच्यामध्ये येऊ शकत नाही। आणि या ठिकाणी बकऱ्यांची सुरक्षा होते। जसं पवन आला तसं त्यांना बकऱ्यांना चारा बघून ते लगेच, कारण की त्यांचं भावनात्मक नातं आहे तिथं। 24 तास पवन इथेच असतो। पाणी पिण्याची व्यवस्था देखील खूप सुंदर केलेली आहे। या ठिकाणी चारा घालण्यासाठी चारण्यासाठी त्यांची व्यवस्था वरती केलेली, जेणेकरून माती ही चाराला लागत नाही, तुम्ही बघू शकता। तसंच आपल्याला पवन देखील त्यांच्याबद्दल सांगणार आहे, कसं सुरू केलं, काय केलं। सगळ्यांची स्वच्छता, बकऱ्यांची स्वच्छ, त्यांना व्यवस्थित एक भावनात्मक नातं पवनचं या ठिकाणी आहे। या ठिकाणी एक साईडला कुक्कुट पालनचं आहे, एक साईडला बकरी पालनचं आहे। बंदिस्त बकरी पालन आहे या ठिकाणी, तुम्ही बघू शकतात पवनचं काम। व तसेच ह्याच्यासाठी पूर्वनियोजन चारा देखील लागवड केलेली आहे, नेपियर ग्रास लावलेला आहे आणि हत्ती गवत म्हणतात ते। त्यात सगळ्यात फॅमिली ही मदत करते ह्याला। आणि जास्त संघर्ष ह्याचा आहे, कारण की ह्याने विचार केलेला, त्या विचारावर अंमलबजावणी केलेली, नियोजित ते आपल्याला पवन सर सांगणारच आहे पुढच्या त्यांच्या संभाषणामध्ये। हा जो व्हिडिओ आहे युवकांना प्रेरित करणारा व्हिडिओ आहे। जर ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक कुक्कुट पालन व बकरी पालन, ह्याचं शेळी पालन याचं संपूर्ण पवनने सांगून दिलेलं आहे। औषधी, त्याची निगा कशी राखावी, त्यात आपण शिस्तबद्ध बकरी पालन कसे करावे। तर नमस्ते सगळ्यांना, परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण मांडवी या गावामध्ये आहे, धडगाव तालुक्यातील। नंदुरबारवरनं जवळजवळ हे गाव 80-90 किलोमीटर आहे। तर या ठिकाणी आज आपण पवन चितोड आहे, पवन चितोड सर म्हणजे युवा आहे। त्याची वय 22-25 वर्ष अशीच आहे, पण आजच्या 24 वर्ष। पवन सरांची वय 23 वर्ष आहे। तर ह्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन पुढाकार घेऊन एक अनोखा म्हणजे गोट फार्म आहे ह्याचा, परत कुक्कुट पालन आहे, हा व्यवसाय निवडून ह्याला पुढे घेऊन जात आहे। या व्यवसायावर खूप सारं प्रेम ह्यांचं तुम्ही बघत असेल। स्वच्छता, घरात पण असं पावसाच्या दिवसामध्ये राहतो, ओलावा राहतो, पण इथं सगळी स्वच्छता आहे। तर आज त्यांना आपण भेटायला आलेलो आहे इथं। त्यांनी ह्याच्यामध्ये खूप सारे मेहनत घेतली, संघर्ष केला आणि जे विचार केला त्याने स्वतःने, त्या विचाराप्रमाणे वाटचाल आहे आणि एक मिशन आहे त्यांचं। आणि स्वतःमध्ये एक वेगळी ऊर्जा आहे की हे जे आयुष्य आलेलं आहे या आयुष्यामध्ये ऐतिहासिक जीवन जगणार। तर यासाठी आपण आपल्यासोबत पवन आहे, तर त्याच्यासोबत आपण ऐकू। तर कसं स्टार्ट केलं तुम्ही? तर शिक्षण थांबवल्यानंतर एक विचार केला। आमच्याकडे आधी बकऱ्या पण होत्या, अनुभव नसताना चालू केला आपण हे।
1-2 ठिकाणी फिरलो. नंतर माहिती घेतली याची त्याची, कोणती जात निवडली, जातीची योग्य कोणती जातीची बरोबर येईल म्हणून विचार केला. मार्केटला फिरलो. आपलं मुंबईला देवनार म्हणून सगळ्यात मोठं मार्केट आहे महाराष्ट्राचं बकरीसाठी. तिथं आपण 2-3 दिवस तिथं गेलो. कोणत्या बोकलला जास्त मागणी राहते याच्यावर अभ्यास करून मग आपण सोजत जातीची बकरी फार्म चालू केला आणि सोजत जातीची निवड केली आपण बकरी फार्मला. त्याच्यानंतर स्टार्टिंगला आपण चाऱ्याचा आपण हे केलं, चारा लागवडी केला. नेपियर वगैरे, मेथी घास, दशरथ लागवड केली, सुबाबुडची लागवड केली. पावसाळा चालू असताना मग विचार केला की थोडंसं शेड वगैरे बांधलं गेलं आहे, तर मग काय करावं की बकरीचं अजून मॅनेजमेंट होत नव्हतं पैशांसाठी. तर आपण थोडं प्रमाणात कुक्कुटपालन चालू केलं होतं. तर कुक्कुटपालन एक टेम्पररी म्हणून आपण चालू केलं होतं, पण आता परमनंटली चालू करून दिलं आहे. त्याच्यात पण अनुभव आला आहे बऱ्यापैकी आणि सुरळीतपणे चालू आहे. बकऱ्या पण एकदम व्यवस्थित आहे. आता मागणी पण आहे सोजत जातीच्या बकऱ्याला 90 हजारापर्यंत इथं फॉर्मला येऊन मागणी झाली आहे. बोकडला एका बोकडची किंमत 90 हजारपर्यंत मागणी झालेली आहे. हा, तर बघा ना, तुम्ही हे सुरू केलं, तुम्हाला तुम्ही तर रिसर्च केला आधी, शिकले आधी की काय असतं काय नाही असतं, त्या गोष्टी बघितल्या. दुसरी मेन गोष्ट की तुम्ही ह्याच्याचकडे कशाला वळले. म्हणजे काही मुलं आता बघा, तुमच्या वयाची जी मुलं आहेत ते नोकरीचा पण विचार करत नाही, व्यवसायाचा पण विचार करत नाही, अशी सध्याची स्थिती आहे आपली. त्यांना ती गोष्ट आहे. पण तुमचं एक हे जे बनवलं आहे सेंटर, गोट फार्म बनवले आहे, तर ह्याच्या मागचं कारण काय नेमकं? कारण की तुम्ही रिसर्च करण्याच्या आधी आयडिया तर आली असेल तुम्हाला. हा सर, मी एक लॅबमध्ये प्रायव्हेट जॉब करत होतो. 3 वर्ष जॉब केला, परंतु दिवसेंदिवस वय वाढत चालली. तर तिथं 8-10 हजारपर्यंत मला पेमेंट होता, पण त्याच्यात काही पुढे जाऊन पण त्याच्यात भागवणार नाही. तर आपण स्पर्धा परीक्षाचा पण अभ्यास करत होतो मध्ये कॉलेज चालू असताना, पण कॉलेज हे थांबवला आणि स्पर्धा परीक्षाचा अभ्यासही थांबवला मी. आणि नंतर मग डायरेक्ट कल्पना आली की मला आता कुक्कुटपालन किंवा शेळीपालन कोणतंही करायचंच आहे. म्हणून मी अभ्यास वगैरे त्याच्यात करत राहिलो किंवा युट्यूबच्या माध्यमातून माहिती घेतली. 2-3 मित्रांचं पण गोट फार्म आहे, तिथं भेट दिली मी स्वतःहून. मग आपण हे केलं. म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये तुम्हाला दूरदृष्टी आहे की पुढच्या अजून येणाऱ्या वर्षामध्ये जे तुम्ही 10,000 रुपयामध्ये काम करत होते त्याच्याने काय भागणार नाही आहे, बरोबर. मग तुमच्या दूरदृष्टीने तुम्हाला म्हणजे तुम्ही एक मिशन हे साधलं आणि त्याच्यानुसार हे चालू आहे प्रकार. तर आता बघा ना, तुम्ही हे स्टार्ट केलं, ह्याच्यामध्ये अडचणी कोणत्या कोणत्या आल्या? आता तुम्हाला दूरदृष्टी असल्यामुळे तुम्ही पहिले संशोधन केलं, त्याच्यावर मार्केट शोधलं, कोणती बकरी घेऊ, चारा कोणता, मग त्या प्लॅनिंग नुसार तुम्ही गेले की मी पहिले चारा लावू, मग कमी इन्व्हेस्टमेंट म्हणून मी कुक्कुटपालन करू. तर हे एक नियोजित प्रक्रिया ही झाली. पण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये अडचणी कोणत्या आल्या, समस्या, चॅलेंजेस कोणते आले? स्टार्टिंगला आता आपल्याकडे जी बकरी आहे ही राजस्थानची बकरी असल्यामुळे वातावरणाचा सगळ्यात मोठा इफेक्ट म्हणजे वातावरणाचा झाला. बरोबर, वातावरण सूट नसल्यामुळं त्यांना सर्दी लागणं किंवा हगवण लागणं, डिसेंट्री, हे 2-3 जे आजार आहे, ताप म्हणजे टेम्परेचर कमी जास्त होणं आणि चारामध्ये मग खाणं, म्हणजे तिकडचा चारा आणि इकडच्या चाऱ्यामध्ये खूप फरक असल्यामुळे ते स्टार्टिंगला खात नव्हते. किंवा मग जास्त म्हणून सर्दी, खोकला किंवा ताप जास्त जर हे केलं तर मग डिसेंट्री याच्यावरती खूप हे झाली. थोडीफार औषधांची वगैरे जाणीव असल्यामुळे आपण ते प्रयत्न केले आणि एक बकरी ही समजली नसल्यामुळे आपली सगळं एकदम व्यवस्थित सुरळीतपणे चालू आहे. थोडासा प्रॉब्लेम म्हणजे पावसाळ्यात आला, नाही तर त्याच्यात प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्याची निगा राखणं, म्हणजे ती बकरी इकडं मॅच नाही झाली त्यामुळं ते समजलं नाही. पण त्याच्यावर आता तुम्हाला माहिती झालं की आता नाही तसं काही होणार. तुम्हाला टेम्परेचरचं माहिती झालं, परत औषधीचं माहिती झालं, त्याच्यावर ट्रीटमेंट कशी करायला पाहिजे हे. मग आता हा सगळा जो फॉर्म आहे आपलावाला, ह्या फॉर्म मध्ये तुमचा जो रोल आहे तो पूर्ण टाइम तुम्ही इथंच असतात. कसं कसं असतं तुमचं राहायचं इथं शेड्यूल कसं? सकाळी आपण उठल्या झाडू मारून ते साफसफाई पूर्ण
तोपर्यंत बकऱ्या बाहेर स्पेस मध्ये फिरतात. तोपर्यंत आपण एक पूर्ण झाडू मारून स्वच्छता करून गव्हाणीमध्ये चारा टाकतो. मग त्यांना मध्ये सोडतो चारा खाण्यासाठी. त्याच्यानंतर मी आंघोळीला गावात, माझं घर असल्यामुळे गावात जातो मी. मग आंघोळ वगैरे करून 9 साडेनऊ वाजेला इथं आल्यानंतर मग 1 वाजेला जेवण करायला जातो. मग पूर्ण दिवस इथंच, संध्याकाळी 7:30ला जेवण करायला गावात जातो. 8 नंतर मग इथंच परत पूर्ण रात्र मुक्कामी. हो, म्हणजे हे खूप खूप एक 24 तास इथंच राहतात. फक्त 3 तास म्हणजे आंघोळ वगैरे काही कामानिमित्त 3 तास बाहेर, नाही तर 24 तास पूर्ण इथंच. बरोबर. आता अशी अवस्था आहे आपल्याकडे, तर चार्जर लावण्यासाठी आळस येतो मुलांना, चार्जर मोबाईल चार्जिंग करण्यासाठी. त्या टायमामध्ये तुम्ही तशा ह्या आताचा जो युवक आहे, मी सुद्धा त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे साफसफाई करणं, परत ह्यांना चारा देणं, हे एक खूप मोठं तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला सातत्य ठेवलेलं आहे. सातत्य म्हणजे एकंदरीत ते सुरूच आहे सातत्याने. त्यामुळे हा खूप चांगली गोष्ट आहे. आणि हा शेड्यूल फॉलो करून ह्यांना चारा कोणता देतात सध्या तुम्ही ह्या सगळ्यांना? आता सकाळच्या टायमाला आपण सुका चारा देतो. त्याच्यामध्ये सोयाबीन, भुईमूग, हरभऱ्याचा चारा आहे. त्याच्यातच मक्की कुट्टा केलेली आहे आपण. म्हणजे 3-4 प्रकारचा चारा आहे. पण सकाळी आपण सुका चारा 8 वाजेला देतो. त्याच्यानंतर नेपियर लावलेला आहे किंवा थोड्या प्रमाणात मेथी घास आहे, तो आपण दुपारच्या 3 वाजेला तो आपण नेपियर चारा देतो. त्याच्यानंतर तर काहीच देत नाही, पाणी वगैरे 3 वाजेपर्यंत ओके. त्याच्यानंतर 5 वाजेला पाणी शेडमधून बाहेर काढलं जातं आणि संध्याकाळी 7 वाजेला आपण खुराक देतो. त्याच्यानंतर पाणी सगळं बंद. दुसऱ्या दिवशी मग चारा. बरोबर. आता तुमच्याकडे टोटल बकऱ्या किती आहे? आता टोटल आपल्याकडे लहान मोठे करून सोजत जातीचे आहे ते 16-17 आहे आणि गावरान आहे ते 12 बकऱ्या आहे. 12 बकऱ्या आहे. आणि त्याच्यामध्ये सेल वगैरे किती केले? सेल बकरीचं आपण सेल आउट केलेलं नाही आहे, वाढवायचे म्हणून. आणि कुक्कुटपालनचं सेल आउट झालं. म्हणजे बकऱ्यांचं अजून बॅच काढली नाही काढली. मागणी आली परंतु आपण दिले नाही, मोठे करायचे. आणि बकरे कोंबडी पालन जे करतात तुम्ही, कुक्कुट पालन, ह्याच्यामध्ये किती बॅच झाले आतापर्यंत तुमच्या? आतापर्यंत 4 बॅचेस कम्प्लीट झाला. ही 5वी बॅच आहे. 5वी बॅच. त्याच्यामध्ये प्रॉफिट जाणवलं का तुम्हाला? एक बॅच मध्ये कसं प्रॉफिट आला? पहिल्यांदा अनुभव नसताना मग आपण 21 दिवसाचे आणले होते लसीकरण करून. मग ते 45 रुपयाला पडली होती आपल्याला 1 किलो 21 दिवसाचं. त्यामुळे आपल्याला खाद्य काय द्यायचं, काय नाही द्यायचं, त्याच्यात वॅक्सिनेशन कशी करायची, काय माहिती नसताना आपण ते चालू केलं होतं सर. त्यामुळे आपल्याला प्रॉफिट काय तेवढी आली नाही. 10-15 हजार रुपये निघाले होते त्यावेळेस. पण दुसऱ्या याच्यांना आपण थोडीशी युट्यूबला वगैरे माहिती घेतली किंवा आपण डॉक्टर महेश गणेपुरे सर म्हणून आहे, त्यांनी मला मार्गदर्शन केलं वॅक्सिनेशन कशी करायची, काय करायची. मेन मुद्दा म्हणजे ब्रुडिंग जर व्यवस्थित झाली म्हणजे पुढचं कोंबडी होईपर्यंत काही अडचण येईल. ब्रुडिंग जर व्यवस्थित झाली तर एका दिवसापासून तर 21 दिवसापर्यंत ब्रुडिंग जे मेन आहे, ब्रुडिंग आणि वॅक्सिनेशन हे जर प्रॉपर झालं तर कोंबडीला आजारही होत नाही आणि जगावत नाही. आपण ते पहिली बॅच ही 21 दिवसाची टाकली होती. त्याच्यात थोडासा अनुभव आला की आपण खाद्य नुसतं मक्का टाकून देत होतो किंवा ज्वारी टाकून देत होतो, त्यामुळे त्या कोंबड्यांचे पिसं टोचून खायचे वगैरे. त्यानंतर माहिती पडलं की नाही, याच्यात हे करायचं, ते मिक्स करायचं. मग आपण त्याच्यात 80 किलो मका घेतो, 20 किलो सोयाबीन आणि त्याच्यात मिनरल मिक्सचर पावडर टाकतो. हे मिक्स करून आपण मग कोंबड्यांना खाद्य देतो. आता कोंबडींना टोचा मारणं किंवा पिसे काढून खाणं हे पूर्ण प्रॉपरली बंद झालं आहे. आणि आता कमीत कमी 2-2 किलो पर्यंत कोंबडी आहेत. बरोबर. मग तुम्ही जसं बॅच पहिली टाकली त्याच्यामध्ये लर्निंग केली, परत शिकले तुम्ही त्याच्यातून काय करायचं नाही, आपल्याला काय करायचं आहे हे तुम्हाला शिकायला मिळालं. कुठलं तुम्ही क्लास नाही लावला, डायरेक्ट तिथूनच शिकले डायरेक्ट. बरोबर, व्हेरी गुड. हे खूप छान आहे. तर 5 बॅच मध्ये तुम्हाला असं आढळलं की मृत्यू होत आहे? पहिली बॅच एवढीच आपण 21 दिवसाची टाकली होती. नंतर दुसरी बॅच पासून आपण जे स्टार्टिंग केलेलं आहे
ते एका दिवसाचं पिल्लू घेऊन आपण स्टार्टिंग केलेलं आहे. लसीकरण IBD असो, गंगोरा असो किंवा मग त्याचं लसीकरण 3 लसीकरण इथे केले जातात. किंवा मग ब्रुडिंग, लाईटची व्यवस्था. आपल्याकडे लाईट पहाडी भाग असल्यामुळे लाईटची थोडीफार व्यवस्था नाही आहे, पण आपण तरी कोळसा जाळून किंवा मग इन्व्हर्टरचं हे सौर ऊर्जाचं लाईट घेऊन आपण ब्रुडिंग इथेच केली. त्यामुळे आपल्याला मग दुसऱ्या बॅच पासून 40-45 हजार रुपये आपला प्रॉफिट निघाला. त्याच्यावरच मग आपण हे शेड वगैरे उभारलं आहे किंवा अजून पुढे चालू आहे वाटचाला. म्हणजे एक बॅच आपण कमीत कमी 3.5 ते 4 महिने ठेवतो आपण. एक बॅच 3.5-4 महिने. हो, म्हणजे जवळजवळ 90-100 दिवसाची. हो, 100 दिवसामध्ये. 3.5 ते 4 महिने आपण एका बॅचला लावतो. त्याच्यात 1 किलो प्लस करून टाकतो सगळ्या कोंबड्या. ओके. आता ह्याच्यामध्ये असं की तुम्ही जी पहिली बॅच घेत टाकली कोंबड्याची, त्याला किती इन्व्हेस्ट केले होते? त्याला आपण स्टार्टिंगला 11,300 रुपये. फक्त 11,000 वरून सगळं सुरू झालं. आणि त्याच्यानंतर हे सगळं घरातले पैसे वगैरे पप्पांनी थोडी मदत केली स्टार्टिंगला. आणि मी ही लॅब मध्ये काम करत होतो, त्यामुळे काटकसरने थोडेफार जमवलेले होते पैसे, मी गोळा करून ठेवलेले होते. तेच पैसे त्या कामात लावले. पण सांगायला गेलो तर आपण हे जेवढं पण आहे ते हे कोंबडीवरनच आपण हे इथं केलेलं आहे. एक कोंबडी, कोंबडीवरनं सगळी सल्तनत. हो, व्हेरी गुड. तर ह्याच्यामध्ये असं आपल्याला पवन सोबत भेटून असं वाटतं की ह्यांची दूरदृष्टी किती आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा, कोंबडीचं 11,000ची इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिसली. इन्व्हेस्टमेंट वरनं त्यांनी बकरी पालनसाठी इन्व्हेस्टमेंट केली. तर हे जे ह्याला मचान म्हणतात, बकऱ्यावरती येतात, तर हे पण त्याच्यामध्ये हा पूर्ण शेड. आजचा जो टाइम आहे त्या टायमामध्ये नोकरीकडे युवांचं जास्त कल आहे. नोकरी मिळेल, मला कोण नोकरी देईल, तिकडे मी कामाला लागून जाईल. स्पर्धा परीक्षांसाठी आपण जातो तर तिथं क्लासवाले विद्यार्थी असेल किंवा लायब्ररीवाले विद्यार्थी असेल, त्यांचा झुंड दिसतो आपल्याला की किती खूप सारे विद्यार्थी आहे की त्या गोष्टी करताय. पण नोकऱ्या आहे त्या नोकऱ्या सीमित आहे इथं. आणि ह्या युवकाने एक वाट छान काढलेली आहे, वाट इकडनं. तर ह्याच्यामध्ये हे पुढे जात आहे. तर पण अजून एक होतं की आता ह्या ज्या बकऱ्या आहेत, आता ह्यांना आंघोळ घालणं, परत आंघोळ घालण्यासाठी तुम्हीच करतात का सगळं? जसं की काय काय त्याच्यामध्ये काय डेटोल वगैरे जसं तुम्हाला मागितलं आपण आंघोळ करण्यासाठी किंवा उवा किंवा पिसू होतो. ती एक आपल्याकडे शेड वरती मी आठवड्यातनं माझा दिवस ठरलेला आहे. आता पावसाळा चालू असल्यामुळे आपण आंघोळ घालत नाही सध्या, पण आपण आता बऱ्याच दिवसानंतर पाऊस उघडलाय तर आपण आंघोळ घालून देऊ म्हणून. पण माझा म्हणजे ठरलेलं आहे रविवार, म्हणजे आठवड्यातनं एक दिवस रविवार ठरलेला आहे माझा की मी शेडची पूर्ण फवारणी करतो. बोटॉक्स आणि बोटॉक्स असेल किंवा पोटॅशियम परमॅग्नेट असेल त्याचं पाणी करून शिंपडणं, झाडू मारणं किंवा बोटॉक्सने फवारणी करणं, पूर्ण मी शेडच्या आजूबाजूने फवारणी करून घेतो. मग किंवा मग झालंच म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे पिसू उवा किंवा मग गोचिड वगैरे हा प्रकार झालेला नाही, कारण मी दर आठवड्याने रविवारी फवारणी करतो. एखाद्या वेळेस काही कामानिमित्त बाहेर गेलो तर पण दुसऱ्या रविवारी आपण करतो, म्हणजे करतो. हे ठरलेलं आहे, टाइम टेबल ठरलेलं आहे. आणि एखाद्या वेळेस जर आलंच काही अडचण तर मग क्युओमॅक्ट करून साबण येतो त्याचा स्पेशल, तर त्याच्याने आपण आंघोळ घालून देतो. आणि महिन्यातनं एक म्हणजे उन्हाळा किंवा हिवाळा असेल, उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये पण ठरलेलं आहे महिन्यातनं कंपल्सरी आंघोळ घालतो. खूप छान, खूप छान. तुमचं कुक्कुटपालनचं बघायचं आपण. चला चल, हे बघून घेऊ आधी. आणि त्या वाढणार आहे अजून, तर त्याच्या चाराचं स्टोरेजचं नियोजन काय आहे? प्लॅनिंग आपण एका वर्षाचा साठा एकदम भरून घेतो मे महिन्यात. हा जो स्टोरेज आहे हा पण मे महिन्यामध्ये भरला होता. आणि हा आता पूर्ण पावसाळा संपेल, उन्हाळाही संपेल,
परत मे महिन्यापर्यंत चालेल एवढा आपण स्टोअर केलेला आहे. त्याच्यात भुईमुंगचा चारा आहे किंवा सोयाबीनचा आहे, तूरचा आहे, हरभऱ्याचा चारा, असं 3-4 प्रकारचा आपण सुका चारा स्टोरेज करून ठेवलेला आहे. म्हणजे तुम्हाला ह्यांचं म्हणजे खाद्याची अडचण नाही भागत. हा, कारण आपण पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन चालू केलं. व्हेरी गुड. आपण कुक्कुटपालनाकडे अंडी, गावरानी अंडी पण विक्री करत असेल तुम्ही? हो. काही कोंबड्या मागे फिरत आहे आणि परत त्यामध्ये हे आता मोठे असल्यामुळे यांना टोचून खाते, हा. म्हणून त्यांना आपण बाहेर ठेवतो आणि रात्रीच्या टायमाला आपण मध्ये आत घेतो. ही आपली आता 220 ची बॅच आहे. ही 220 कोंबड्या ह्याच्यामध्ये. हो, 220 कोंबड्यांची बॅच आहे. या किती दिवस झाले याला टाकून? या 36वा दिवस चालू आहे. जवळजवळ 300-400 ग्रॅम पर्यंत झालेला आहे. आणि हे जे तुमचं जे सगळं कंपाऊंड केलेलं आहे, हा जो फार्म आहे, हे किती म्हणजे जमिनीत आहे? किती म्हणजे जवळजवळ पूर्ण कंपाऊंड आपण 1.5-2 एकर मध्ये कंपाऊंड केलेलं आहे. बाहेरचं नसेल? हो, चारा लागवडी 1.5-2 एकर मध्ये. आणि हे यांच्यासाठी पालनासाठी जे केलेलं आहे, शेडसाठी आपण कोंबड्यांचं शेड जे आहे आणि बकऱ्या शेळीचं शेड जे आहे, शेळीचं शेड आहे ते 22x50 आहे आणि हे 50 लांबीमध्ये 50 फूट आहे आणि असं 11 फूट आहे. आता एक बॅच मध्ये किती कोंबड्या सांगितल्या तुम्ही? ते 220 आहे. 220 कोंबड्या. आणि ह्या कोंबड्या कुठून आणतात? आपण नंदुरबारवरून आणतो. तर बघा ना, आता सर यांना आपण 2 महिने ठेवलेले आहेत इथं. म्हणजे 2 महिने झालेले नाही, पण आता क्वचितच 5-10 दिवसात आपण यांना मुक्त संचार करून देऊ बाहेर डायरेक्ट. हो, म्हणजे यांना जे वाटेल ते बाहेर चरून वगैरे खातात. मग आपण एका टायमाचं खाद्य देतो आपण. आता या ठिकाणी तुम्हाला या बिझनेसला घेऊन जायचं आहे पुढे, तर तुमचं मिशन काय आहे? की हा जो फॉर्म आहे, तुम्ही एवढं मेहनत घेऊन करताय, घरी तुम्हाला थोडं सहकार्य करता आहे, जसं गणेश तुम्हाला मार्गदर्शन तर करतच आहे, तर तुमचं एक विजन काय आहे? की माझा जो हा फॉर्म आहे, बर्ड फॉर्म परत कुक्कुटपालनचा फॉर्म जो आहे, त्याला कोणत्या ठिकाणी तुम्ही बघतात? तुमची एक दूरदृष्टी तर फारच आहे, रिसर्च करणं ह्या सगळ्या गोष्टी आहे, तर कुठपर्यंत बघता की माझा फॉर्म एवढा मोठा व्हायला पाहिजे? सर, आमची एक काकडजाला मीटिंग होती, तर आम्ही बरेच मित्रमंडळी गेलो होतो. तर म्हणजे बघता बघता थोडस आपण चालू केलं इथं. बरे म्हणजे थोडस चालू आहे माझं, पण मी आपल्याकडे आठवडा बाजार भरतो सोमवारी, तिथं पण मी बघत राहतो. किंवा आपण सगळी मेहनत करायची, सगळं आपण करायचं, आणि जो खाटीक माल येतात म्हणजे खाटीक माणसं, ते पूर्ण मेहनत आपली आणि पैसे ते घेऊन जातात. आपलं माल म्हणजे निवड नफा सुद्धा म्हणजे हे नाही करू देत काही ठिकाणी. तर आपण म्हणजे असं माझं मनात आले की राहता राहता एवढं मोठं करायचंय मला सर, की जळगावचा जो मार्केट आहे तो फक्त मी एकटाच चालवतो. संघ एक प्रकारे म्हणजे असं 2-3 मित्र आहे म्हणजे माझे, आम्ही म्हणजे नेहमी क्लोज राहतो आम्ही, आणि त्यांच्यासोबत मिळून आम्ही एक संघटना पण तयार करू. जी माणसं मेहनत करताय, कोंबडी असेल म्हणजे कुक्कुटपालन असेल किंवा बकरी पालन असेल, जे माणसं मेहनत करताय त्यांना त्यांची म्हणजे मेहनतीचा पैसा हा भेटायलाच पाहिजे, आणि तो आम्ही मिळवून देऊ एवढा आम्ही हे करायचं आहे. हा, म्हणजे त्यांचा पैसा, त्यांची मेहनत, आणि त्यांना म्हणजे प्रॉफिट करून द्यायची जिम्मेदारी आमची. ओके. म्हणजे आता इथं असं आहे तुमचं विजन, की तुम्ही धडगावचे जे मार्केट आहे, जिथं बकरीचं मांस वगैरे जे आहे मीठ ते जातं, तर त्याचं पूर्ण सप्लाय तुम्ही त्या मार्केटचं करू शकता तुम्ही. एवढीपर्यंत तुम्हाला तिथं तयारी आहे तुमची. अजून दुसऱ्या मोठे मोठे आपले मार्केट आहे, धडगाव, मुलगी, अक्कलकुवा, शहादा, तळोजा, नंदुरबार, या ठिकाणी हे मार्केट आहे. म्हणजे तुम्ही सप्लाय एवढं करू शकता, एवढी कॅपॅसिटी. म्हणजे जवळजवळ तुम्हाला तरी पण किती बकऱ्या तुमच्या फार्म मध्ये असायला पाहिजे असं वाटतं? आपण जवळजवळ सर माझ म्हणजे
चालू करण्याचं हेतू जसा आहे, म्हणजे चालू केलं आपण, चालू केल्यानंतर माझ्या मनात प्रश्न आला, एक एक दोन दोन बकरी विकली तर आपण म्हणजे चालू पुरता खर्च नाही केला आपला, पण माझ्या घरच्यांशी बोलून मी एक हे केलंय की माझ्याकडे 50 बकरी होईपर्यंत मी एकही बकरी सेल करणार नाही. खूप छान, म्हणजे टार्गेट आहे. हो, 50 वर तर थांबायचं नाही आपल्याला, पण जोपर्यंत 50 बकरी होईल तोपर्यंत एकही पिल्लू किंवा एकही बकरी आपण सेल आउट करणार नाही. ज्यांचा तो म्हणजे यांचा जो खुराकावरचा असेल किंवा चाऱ्यावरचा असेल, आपण मध्ये मध्ये ढीप वगैरे देतो, हे करतो, त्याचं जे हे करतो आपण, तो पैसा आपण या कोंबडी पालनातनं काढू. यांचा जो प्रॉफिट असेल तो आपण त्यांच्यावरती खर्च करू. पण 50 बकरी हो किंवा 50 शेळी बोकड जे असेल ते 50ची संख्या होईल तोपर्यंत आपण विक्री करणार नाही. ओके, म्हणजे ह्याच्यावरनं इकडे खर्च. हो, बरोबर. मग आता तुमचं जे हे सगळं आहे ह्याच्यामध्ये RCTची वगैरे ट्रेनिंग घेतली का? हो, RCTचे ट्रेनिंग मी 10 दिवसाची शेळी पालनाची घेतलेली आहे. पण ते किंवा फॉर्म झाल्यानंतर का फॉर्म झाल्या आधी? नाही, ते आता मागची बॅच मी चालू केल्यानंतर 1 वर्षानंतर घेतली. म्हणजे पहिले चालू करून दिलं, त्याच्यानंतर मग तिथं? हो, शेळी पालन कुक्कुट पालन दोघी चालू केल्यानंतर मग माहिती पडलं की डॉक्टर महेश गणेपुरा सरांचा फोन आलेला मला की RCTला ट्रेनिंग लावलेली आहे की तू ये. मग नंतरून तिथं गेलो मी, तेव्हा माहिती पडलं मला, आणि DSC थ्रू पण माहिती पडलं की DSC संस्था आहे जळगावला, तिथली त्यांनी त्या सरांशी पण कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांनी पाठवलं मला. मग 1 वर्षानंतर आपण हे सगळं चालू करून मग ट्रेनिंग घेतली शेळी पालनाची 10 दिवसात. खूप छान. आता ह्याला वाढवण्यासाठी तुम्हाला काही मदत लागणार आहे का? मदत आता घरच्यांनी जेवढी केली तेवढी केली. आता त्यांच्याकडे पण साठा नसल्यामुळे ते आता थांबले आहे. जे करायचंय ते तू आता याच्याच वरती कर म्हणून हे केलेलं आहे. पण जर एखाद्या शासकीय अनुदान किंवा आपण एखादा ट्रस्ट असेल, फाउंडेशन असेल, त्यांच्याकडनं जर भेट भेटली तर मग आपण पुढं खूप चांगल्या प्रकारे करू. म्हणजे जे आपले नॅशनल स्टॉक लाईफ स्टॉक वाले किंवा त्यातल्या खूप साऱ्या शासकीय योजना असतात आणि त्याच्यामध्ये जर एखादं अनुदान तुम्हाला मिळालं तर ते तुम्हाला मदतीचा भाग होईल. बरोबर. तर पवन जे आहे ह्यांची दूरदृष्टी आपल्याला एक दिसायला मिळते आणि फुल प्रूफ प्लॅनिंगने हा बिझनेस हे चालवत आहे. याचं नियोजित चारा नियोजन असेल, स्वच्छता असेल, त्यांना कोणते आजार होणार काय, म्हणजे सगळ्या गोष्टी हे त्याच्यामधले एक एक्सपर्ट झाले इथं शिकून. तर दुसरी गोष्ट ही की आता ह्यांना ह्याच्यामधून जे बकरींवर खर्च करता आहे हे की त्यांचं खुराक आणि त्यांना वाढवण्यासाठी, तर जे आपले शासकीय योजनेतील जे काही स्कीम असतील किंवा अनुदाने असतील, तर मी संबंधित जे काही कर्मचारी असतील किंवा उद्योजकांना सपोर्ट करणारे स्पॉन्सर असतील, इन्व्हेस्टर असतील, तर मी ह्यांना हा विनंती करेल की ह्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, म्हणजे हे ह्यांना पैसे पाहिजे असं नाही आहे ह्यांना, पण ह्यांना गतीने म्हणजे स्लो मध्ये जातील हे अजून बी. पण त्यांना जर आधार भेटला एखाद्या शासकीय स्कीम कडनं किंवा अनुदानाकडनं, तर ते जे 1 वर्षात होणारी बाब आहे ते हे 2 महिन्यामध्ये करतील. अजून पुढे ज्या गोष्टी आहे त्या हे करणार आहेत. तर मी सगळ्यांना थँक्यू म्हणेल की पवन सरांचा आपल्याला त्यांनी एक्सप्लोर केला आपल्याला आजच्या टायमामध्ये, ह्या स्पर्धेच्या टायमामध्ये असे उद्योजक जे बनतात युवक, ते एक वेगळीच गोष्ट आहे. तर थँक्यू पवन सर, तुम्ही टाइम दिला आणि खरंच तुम्ही कडक काम करताय भारी आणि नक्कीच पुढे जाणार.